स्वर्गीय कैलाशचंद्र अभयकुमार रणदिवे, जन्म 5 ऑगस्ट 1944, सोलापूर. बालपण धार्मिक संस्कारात गेलं. पुढे मुंबईला आल्यावर प्रीमियर ऑटोमोबाईलमध्ये नोकरी. आजी आजोबांच्या निमित्तानं त्यांना शांतीसागर महाराजांची सेवा घडली. एकदा भयावह स्थितीत त्यांनी आचार्य विद्यानंद यांना पुणे ते मुंबई आणण्याचं महत् कार्य केलं. तत्पश्चात आचार्य आर्यनंदी महाराजांच्या जीवनगाथा प्रकाशनातील त्यांचं कार्य सर्वांना ठाऊक आहे. गुरुवर्यांना आचार्यपद देतानाचा त्यांचा पुढाकार देखील सर्वजण जाणतात. महाराजांवर त्यांचं अमाप प्रेम होतं. गुरुसेवेबरोबरच त्यांचं समाजकार्यही तितकंच व्यापक आहे. जैन मित्रमंडळ मुलुंडची स्थापना, जैन सेवा समिती, पोदनपूर ट्रस्ट, दक्षिण भारत जैन सभा आदी संस्थांची अग्रेसर पदं कैलासजींनी भूषवलेली आहेत. गुरुवरांच्या आदेशाने सैत्वाल महासंघाची स्थापना केली व शेवटच्या श्वासापर्यंत महासंघात कार्यरत होते. दिनांक 19 मार्च हा कैलासराव रणदिवे यांचा स्मरण दिवस, जो अखिल दिगंबर जैन सैत्वाल संस्थेत कृतज्ञता दिवस म्हणून पाळला जातो. सैत्वाल कुलात जन्मलेले डॉक्टर निर्मलकुमार जिंदास फडकुले यांना वाणी आणि लेखणीचा वारसा घरातूनच मिळालेला होता. वडील पंडित जिंदास शास्त्री फडकुले हे संस्कृत तज्ज्ञ होते. धर्म, साहित्य आणि तत्त्वज्ञानावरील त्यांचे 40हून अधिक ग्रंथ प्रकाशित आहेत. साधारण स्तरावर घरोघर पोचलेलं जयाची महाघोर कर्मे निमाली हे कवन पंडित जिंदास शास्त्रींचंच बरं का. त्यांचे आजोबा पार्श्वनाथ गोपाळ फडकुले हेही संस्कृत पंडित होते. निर्मलकुमारजी हे ख्यातकीर्त विचारवंत, शैलीदार वक्ते, ललित लेखक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्यावर शालेय वयातच संस्कृतच्या अध्ययनाचे, साहित्याचे आणि वक्तृत्व गुणांचे संस्कार झाले. त्यांच्या वडिलांच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्यातील वक्ता व साहित्याचा अभ्यासक घडला. बंधुभगिनींनो, सरांना सैत्वाल समाजाचं केवळ भूषण म्हणणे हे अल्पबुद्धीचे ठरणार आहे. त्यांची ग्रंथसंपदा ही विशाल आहे. त्यामुळं डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सर आपल्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमची शब्दसंपदा खूप खुजी आहे. इतकेच. प्रणाम सर, लाखो प्रणाम. समाजभूषण आदरणीय ॲडव्होकेट श्री दादासाहेब उपाख्य नेमिनाथ शांतीनाथ आगरकर, मूर्तिजापूर निवासी. 1907 साली वाढोणा रामनाथ या क्षेत्री आपला जन्म झाला. शिक्षणाची गोडी, उच्चतम महत्त्वाकांक्षा, कुटुंबाची साथ यामुळे आपले उच्च शिक्षण अलाहाबाद म्हणजे प्रयागराज येथे झाले. तेथून LLB होताच आपण वकिलीकडे वळलात व मूर्तिजापूर येथे 1988 पर्यंत हा व्यवसाय आपण चालवला. आपल्या पिताश्रींच्या शांतवृत्तीचा वसा धारण करून धर्म व समाजाचे ऋण शाळा उघडून आपण फेडलेत. समाजातील कितीतरी जणांना पोटापाण्याला लावले. श्री नेमिनाथ शांतीनाथजी आगरकर शिक्षण, धर्म, समाज, राजकारण इत्यादी क्षेत्रातील आपल्या दिव्य कार्याबद्दल सैत्वाल आपणाविषयी आज कृतज्ञता व्यक्त करीत आहे. तात्या नेमिनाथ पांगळ, त्या काळातलं प्रकाशन क्षेत्रातलं अग्रेसर नाव. ना.सी. फडके यांच्या अल्लाहो अकबर कादंबरीचं प्रथमतः प्रकाशन त्यांनी केलं. जैन साहित्याबरोबर अन्यही साहित्यावर जीवापाड प्रेम करणारं हे आदर्शवादी व्यक्तिमत्व. स्तवनिधी येथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
जैन साहित्यिकांना एकत्र आणण्याचे मोठे प्रयत्न तात्यासाहेबांनी केले. त्यांना संगीताचीही खूप आवड होती. कुटुंबवत्सल स्वभावामुळे त्यांची मुलंही सुसंस्कृत झाली. कुणी याचक घरी आला तर त्याला भाकरीसोबत शेंगदाणेही द्यायचा त्यांनी प्रघात पाडला होता. लोकमान्य टिळकांसोबतही त्यांनी समाज प्रबोधनाचं कार्य केलेलं आहे. यावरून त्यांच्या उदात्तपणाची जाणीव व्हावी. अशी एक एक श्रेष्ठ सैत्वाल भूषणं होऊन गेलेली आहेत. स्वर्गीय श्री विजयकुमार चिंतामणराव वेखंडे, सैत्वाल समाजाचा एक आधारवड. आदरणीय दादा वात्सल्य सिंधू पूज्य आर्यनंदी महाराजांचे परमशिष्य होते. श्री सैत्वाल जैन संघटन मंडळ या संस्थेचे ते भूतपूर्व अध्यक्ष. भगवान महावीर मंदिराची मुहूर्तमेढ रोवून भगवंताच्या स्थापनेसोबतच जनसामान्याच्या हृदयस्थानी आर्यनंदी गुरुवरांना स्थापित करण्याचं महत्कार्य दादांनी केलं. सैत्वाल समाजाला आपलाच परिवार मानून महाराजांच्या गुरुभक्तीचा मंत्र सर्वत्र दिला. आदरणीय श्री विजयकुमारजी वेखंडे, समस्त सैत्वाल समाज आपणाप्रती आज कृतज्ञता व्यक्त करतो आहे. श्रीयुत श्रेणिक अन्नदाते, गेली 48 वर्षे अखंडितपणे प्रकाशित होत असलेल्या मराठी जैन नियतकालिकाचे संपादक, संस्थापक, तीर्थंकर मासिकाच्या माध्यमातून समकालीन मराठी जैन कथा या मराठीतील नव्या साहित्य प्रवाहाचे ते अग्रदूत होते. तसेच ते सुमेरू प्रकाशनचेही संस्थापक, ज्याद्वारे विविध साहित्य प्रकाराची 400हून अधिक पुस्तके प्रकाशित केली गेली. त्यापैकी तब्बल 50 जैन धर्मीय आहेत. श्रेणिकजी अन्नदात्यांच्या चोखंदळ, शिस्तबद्ध, टापटिपता, वक्तशीरता अशा गुणांमुळे सुमेरू ही मानवंत प्रकाशन संस्था गणली जाते. सोबतच त्यांच्या महाराष्ट्र जैन इतिहास परिषद या उपक्रमातून जैन इतिहास, साहित्य, संस्कृती आदीच्या संवर्धनाचे त्यांचे प्रयासही वाखणनीय आहेत. स्वर्गीय ॲडव्होकेट जयकुमार सदाशिव भुसारी, सैत्वाल समाजातील थोर विचारवंत, साहित्यिक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि कवी. त्यांच्या अनेक नाटकांना राज्य पुरस्कार मिळाले. सैत्वाल जैन संघटन मंडळाचे संस्थापक सदस्य आणि सैत्वाल समाजातले पहिले वकील, सच्चे मुनिभक्त व समाजाच्या एकतेसाठी जयकुमारजी भुसारींनी आयुष्यभर कार्य केलं. स्वर्गीय अंबादासजी नखाते, नागपूर, विविध सामाजिक संस्थांच्या उच्चपदी काम केलेले आपण. श्री पार्श्वप्रभू दिगंबर जैन सैत्वाल मंदिरचे अध्यक्ष, दिगंबर जैन महासभेचे पदाधिकारी, तसेच अनेक शैक्षणिक संस्थांसाठी आपण विपुल कार्य केलं आहे. दिलखुलासपणा, दानशूरता, उत्तम संघटन, योजनात्मकता यासारख्या गुणकौशल्याच्या आधारे आपण अनेक अवघड गोष्टी साध्य केल्यात. आर्यनंदी मुनींच्या 1 कोटी राशीच्या संकल्पात आपली कार्यसेवा खूप चर्चित होती. समाज तथा मंदिर विकासाची अनेक कामं आपण फत्ते केली आहेत. आपल्या सर्वश्री आनंद, संतोष व नितीन या पुत्रत्रयींपैकी नितीनजी नखाते हे अखिल दिगंबर जैन सैत्वाल संस्थेच्या महामंत्रीपदी लक्षणीय कार्य करीत आहेत. आदरणीय अंबादासजी नखाते दादा, आज कृतज्ञता दिनी आपणास सर्व समाजाची विनम्र आदरांजली.